या ठिकाणी वधूला अंगठी घातलेली आहे आणि आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। एकदा या सुंदर जोडीचा सर्वांना मुकुडा बघायचा आहे तेव्हा हा तर या सुखदुःख सोहळ्याला या साक्षीगंध सोहळ्याला अगदी वेळात वेळ काढून एक खूप सुंदर अँगल फोटोग्राफर बांधव घेत आहेत, पण त्याचा आनंद पाठीमागच्यांना पण घ्यायचा आहे। खरंच आहे, फोटोग्राफर बांधवांनी सर्वांना कोणाला बघायला पण येईल, कोणाला बघायलाच पण येईना। सुखद सोहळ्या प्रसंगी अगदी अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी श्री जुनारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच सन्माननीय आदरणीय मिलिंद मुरुमकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच सन्माननीय आदरणीय के राजीव साहेब यांची या ठिकाणी सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। या प्रतिष्ठित नामांकित देशमुख आणि पवार परिवाराच्या साक्षीगंध सोहळ्या प्रसंगी सन्माननीय आदरणीय महादेवजी बिलगी साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। त्यासोबतच सुरेश नागूर साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। त्यासोबतच सन्माननीय आदरणीय KVVYS नारायणा साहेबांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे बरं का। त्यासोबतच अरविंद पवार साहेब यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। त्यासोबतच पद्माताई पवार यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। त्यासोबतच द्वारका गदरेताई यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। आणि इंग्लंड येथून आलेले विदेशातून आलेले सन्माननीय रॉबर्ट शॉ यांची पूर्ण फॅमिली अर्थात सारा, कॅरिस, हॅरी, मारिया, अलेक्झांड्रा यांची सुद्धा इंग्लंडहून आलेल्या या खास अतिथींची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। खरं तर हर शाम हमने चिरागों से सजा रखी है, अफसोस ये शर्त हवाओं से लगा रखी है, न जाने किस गली से आए मेरा मेहमान, इसलिए पवार फैमिली ने हर गली फूलों से सजा रखी है। म्हणून उपस्थित सर्वच आपण सर्वजण अनमोल आणि खास आहात। या